नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. आता आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये हा ग्राफचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन काय दिले आहेत? x + y = 3, x - y = 4 आणि आपल्याला एक टेबलर फॉर्मॅट दिला आहे. x y 3, x ची व्हॅल्यू दिली आहे, इथं y ची व्हॅल्यू दिली आहे, इथं y ची व्हॅल्यू दिली आहे आणि कोऑर्डिनेट दिले आहे x y ची व्हॅल्यू ते आपल्याला काढायचं आहे. तर x ची व्हॅल्यू 3 आहे इथं तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय होईल? इथं ऑलरेडी दिली आहे खाली 0, आपण काढू पण शकतो. तर x = 3 पुट केला इथं तर काय होईल? 3 + y = 3, हा 3 इकडे गेला तर 3 - 3 0 मीन्स y ची व्हॅल्यू इथं 0. नेक्स्ट इज y ची व्हॅल्यू 5 दिली आहे. x + 5 = 3, 3 - 5 होईल. जर 5 इकडे आला तर 3 - 5 मीन्स x = -2. सो x = -2, कोऑर्डिनेट का होईल? -2, 5. देन थर्ड आहे y = 3 दिलेला आहे. y = 3 दिलेला आहे तर y ची व्हॅल्यू आपण इथे 3 पुट केली तर काय होईल? x ची व्हॅल्यू 0 होईल. 3 - 3 0 मीन्स 0 ऑलरेडी दिला आहे तर 0 पुट करायचं. नेक्स्ट टेबल दिलेला आहे. इक्वेशन आहे x - y = 4, y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. y ची व्हॅल्यू आपण इथं 0 दिली, इथं 0 पुट केली तर x - 0 होईल = 4 म्हणजेच x = 4. सो इथं 4 आणि 4, 0 हे सोल्युशन झालं. देन x ची व्हॅल्यू -1, x ची व्हॅल्यू -1 आहे तर आपण त्याला पुन्हा सॉल्व करू शकतो. पुट x = -1 तर एक -1 - y = 4. therefore -y = 4, हा 1 इकडे आला, -1 इकडे आला तर काय होईल? +1 होईल मीन्स 5. -y = 5, therefore y = -5. सो y ची व्हॅल्यू -5 आली इथं तर y ची व्हॅल्यू -5 पुट करायची तर काय होईल? -1, -5 आणि इथं आपल्याला दिलेच आहे 0 - 4, 0 - 4, 0 - 4. सो अशा प्रकारे आपण x आणि y चे व्हॅल्यू काढू शकतो. खूप सोपं आहे. इथं आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आता इथं काय म्हटलं आहे? ग्राफिकली. जेव्हा आपल्याला असं म्हणण्यात येते की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, तेव्हा आपल्याला ग्राफ काढायला लागतो, आपल्याला ग्राफ ड्रॉ करायला लागतो. त्यासाठी ग्राफ ड्रॉ करायसाठी काय लागतात? आपल्याला ऑर्डर पेअर्स लागतात. आता आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहे, इक्वेशन 1, इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 साठी ऑर्डर पेअर काढायचे. किती ऑर्डर पेअर काढायचे? 4 ऑर्डर पेअर. फर्स्ट ऑर्डर पेअर, सेकंड, थर्ड आणि 4 याला 4 काढायचं. दोघांचा ग्राफ ड्रॉ करायचा आणि जो ग्राफ काढल्यानंतर जे लाईन इंटरसेक्ट होतील आणि तो इंटरसेक्शन पॉईंट म्हणजेच यांचा आन्सर असेल, x आणि y ची व्हॅल्यू असतील. तर आपण सॉल्व करूया. सोल्युशन. फर्स्ट इक्वेशन काय? x + y = 6. आता ऑर्डर पेअर फाइंड करूया. फाइंडिंग ऑर्डर पेअर्स. फर्स्ट ऑर्डर पेअर कशी मिळेल? पुट x = 0 लेट्स से
लेट्स से पुट एक्स इक्वल्स टू 0 इन, आधी इक्वेशन 1 आहे, इन इक्वेशन 1 पुट एक्स इक्वल टू 0 तर काय होईल, 0 प्लस वाय इक्वल्स टू 6, देअरफॉर वाय इक्वल्स टू 6. सो एक्सची व्हॅल्यू आपण 0 ठेवली तर आपल्याला वायची व्हॅल्यू 6 मिळाली. हे एक ऑर्डर पेअर झाली. दुसरं ऑर्डर पेअर पुट एक्स इक्वल टू 6, पुट एक्स इक्वल टू 6 इन इक्वेशन 1, पुट एक्स इक्वल टू 6. तुम्ही काही पण पुट करू शकता. एक्सची व्हॅल्यू आपण काही पण कन्क्लूड करू शकतो, काही पण पुट करू शकतो. 1 2 3 4 -1 -2 -3 हे आपल्यावर डिपेंड करते. तर आपल्याला अशा 4 डिफरंट व्हॅल्यू पाहिजे. पहिल्यांदा व्हॅल्यू पुट एक्स इक्वल टू 0 केली, वायची व्हॅल्यू मिळाली. पुट एक्स इक्वल टू 6 इन इक्वेशन 1, देन काय होईल, 6 प्लस वाय इक्वल्स टू 6, तर वाय इज इक्वल टू 6 - 6, 6 - 6 मीन्स 0. तर काय मिळालं, वाय इक्वल्स टू 0, वाय एक्स इक्वल टू 6 देन वाय इक्वल टू 0. सेकंड ऑर्डर पेअर मिळालेला आपल्याला. थर्ड ऑर्डर पेअर काय आहे, थर्ड ऑर्डर पेअर पुट काय पण एक्स इक्वल्स टू लेट्स से 2 पुट केलं, पुट एक्स इक्वल टू 2 केलं तर काय होईल, 2 प्लस वाय इक्वल्स टू 6, वाय इज इक्वल्स टू 6 - 2 मीन्स 4. सर एक्स इक्वल्स टू देन वाय इक्वल्स टू 4. थर्ड ऑर्डर पेअर आपल्याला मिळाला आहे. फोर्थ ऑर्डर पेअर आपण काढूयात. फोर्थ ऑर्डर पेअर पुट एक्स इक्वल्स टू 3, लेट्स से पुट एक्स इक्वल टू 3 केला तर काय, 3 प्लस वाय इक्वल्स टू 6, तर वाय इज इक्वल टू 6 - 3 इज इक्वल टू 3, देअरफॉर वाय इज इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 पुट केला तर वाय. आता आपण ऑर्डर पेअर आपण फाइंड केलेले आहेत, त्याचा आपण टेबल ड्रॉ करायचा जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. एक्स वाय, एक्स कामा वाय. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो तर वाय 6 मिळतो. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो, वाय 6 मिळतो. तर पहिला पॉईंट झाला 0 6. देन आपण एक्सची व्हॅल्यू 6 पुट करतो तर आपल्याला वायची 0 भेटतो. एक्सची व्हॅल्यू 6, वायची 0, 6 कामा 0. जस्ट कन्सोलिडेट करतात आपण. पुट एक्स इक्वल्स टू 2, वाय इक्वल्स टू 4. एक्स इक्वल्स टू 2 भेटला तर वायची व्हॅल्यू 4 होते, 2 4. म्हणजे आपल्याला पॉईंट ड्रॉ करायला बरं होईल. पुट एक्स इक्वल्स टू 3 देन आपल्याला काय मिळतो, वाय इज 3, सो 3 कामा 3. असं आपण टेबल ड्रॉ केला एक प्रकारचं. जस्ट फॉर आवर अंडरस्टँडिंग की आपण 4 ऑर्डर पेअर फाइंड केले, ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑर्डर पेअर फाइंड केले. सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशन, आता फर्स्ट इक्वेशन होता याचे आपण पॉईंट ड्रॉ करणार. सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी एक्स - वाय इक्वल्स टू 4 साठी ऑर्डर पेअर फाइंड करायचे. आपण ऑर्डर पेअर फाइंड करूया. एक्स - वाय काय, एक्स - वाय इक्वल्स टू 4. एक्स - वाय इक्वल्स टू 4. फाइंड ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअर्स फाइंड करायचे आहे. फर्स्ट ऑर्डर पेअर काय आहे, पुट एक्स इक्वल्स टू 4. पुट एक्स इक्वल्स टू 4 केला तर काय होईल, 4 मायनस वाय होईल, इक्वल्स टू 4 होईल. मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 4 0, मायनस वाय इक्वल्स टू 0 मीन्स वाय इक्वल्स टू 0. सो एक्स इक्वल टू 4 देन वाय इक्वल टू 0. फर्स्ट ऑर्डर पेअर मिळालेला आपल्याला. सेकंड ऑर्डर पेअर फाइंड करूया. सेकंड ऑर्डर पेअर पुट एक्स इक्वल्स टू लेट्स से 5 पुट केला. एक्स इक्वल्स टू 5 पुट केला तर काय होईल, 5 मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस 5. 4 मायनस 5 मीन्स -1, मायनस वाय इज इक्वल्स टू -1 मीन्स वाय इक्वल्स टू 1. हे भेटला सेकंड ऑर्डर पेअर. पुट एक्स इक्वल्स टू 5 देन वाय इक्वल्स टू 1. सेकंड ऑर्डर पेअर मिळाला. आपण आता थर्ड ऑर्डर पेअर काढूया. पुट एक्सची व्हॅल्यू सपोज 0 पुट केली. एक्सची 0 पुट केली तर काय होईल, इक्वेशन
गिवन इक्वेशन होईल 0 मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस वाय इक्वल्स टू 4 देअरफॉर वाय इक्वल्स टू -4 वाय इक्वल्स टू -4 होईल. थर्ड ऑर्डर पेअर. फोर्थ ऑर्डर पेअर काय होईल पुट लेट्स से एक्स इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली. पुट एक्स इक्वल्स टू 3 देन इक्वेशन बिकम्स 3 मायनस वाय इक्वल्स टू 4 therefore minus y equals to 4 minus 3. 4 minus 3 means 1. Minus y is equals to 1. Therefore y equals to -1. y is equals to -1. So x equals to 3. आपण टेबल ड्रॉ करूया सिमिलरली x आणि y च्या x y x, y. जेव्हा x ची व्हॅल्यू 4 असते तेव्हा y ची आपल्याला 0 मिळतो. मीन्स 4, 0. देन एक्सची व्हॅल्यू आपण जेव्हा 5 पुट करतो तेव्हा आपल्याला किती मिळाली आहे वायची व्हॅल्यू 1 मिळाली आहे. तर 5, -1. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो तेव्हा वायची व्हॅल्यू आपल्याला -4 मिळाली आहे. तर 0, -4. आणि जेव्हा एक्सची व्हॅल्यू 3 पुट करतो तेव्हा वायची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली आहे. तर 3, -1. आपण टेबल ड्रॉ केला आहे. टेबल आहे एक्स आणि वायचे व्हॅल्यू आपल्याला मिळाले आहेत. ऑर्डर पेअर आपण फाइंड केले आहे 4 ऑर्डर पेअर. ठीक आहे. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर आपल्याला 2 लाईन येतील कारण का 2 इक्वेशन आहेत. ठीक आहे. 2 इक्वेशन आहेत तर 2 लाईन येतील डिफरंट पॉईंट्स. आपण ग्राफ ड्रॉ करूया. आता ग्राफ ड्रॉ करण्यासाठी स्ट्रेट लाईन काढा. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस इट्स वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस origin is always 0, 1, 2, 3, 4, 5. इकडे असतो -1, -2. तुम्ही ग्राफ हा ग्राफ पेपरवर तुम्ही ड्रॉ करणार आहात त्याच्यामुळे तो ॲक्युरेट येतो. मी जस्ट कन्सिडर करतो की पॉईंट डिस्टन्स बरोबर आहे. -5, -6. ठीक आहे. नंतर इथं काय येईल 1 वाय ॲक्सिस, 2, 3, 4. इथे येईल -1, -2, -3, -4. आता आपल्याला पॉईंट दिलेले आहेत. आपण ड्रॉ करूया. फर्स्ट पॉईंटसाठी आपल्याला फर्स्ट इक्वेशनसाठी काय पॉईंट दिले होते 0, 6. इक्वेशन 1 ड्रॉ करूया. फर्स्ट पहिला पॉईंट आहे 0 आणि 6. तर एक्स ॲक्सिस 0 होता, वाय ॲक्सिस 6 होता. आपण 6 ड्रॉ करायला लागला कारण 6 आपला इथं आलेला नाही आहे. वाय ॲक्सिस 6 दाखवायचं आहे. हा झाला 5, हा झाला 6. ठीक आहे. तर पहिला पॉईंट होता 0, 6. 0 आणि 6. सो पहिला पॉईंट आला इथं, आपण इथं ड्रॉ केलं पॉईंट. दुसरा पॉईंट आहे 6, 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 6 आहे. एक्स आपल्याला ड्रॉ करावं लागेल. इथं 5 पर्यंत ड्रॉ केलं होतं. हा 6 आणि हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. वाय ॲक्सिस नंतर एक्स ॲक्सिस 2 आहे आणि वाय ॲक्सिस 4 आहे. इथं काय येईल वाय ॲक्सिस 2 इथं आहे. एक्स ॲक्सिस 2 असं इतक्यात येईल पॉईंट. बरोबर. हा इथं आपण पॉईंट ड्रॉ नाही केलेला आहे 6. नंतर हा 2 आणि 4. आणि आधीचा काय होता जर एक्सची व्हॅल्यू 3 होती तर वायची व्हॅल्यू 3 होती. म्हणजे 3, 3. एक्सची व्हॅल्यू जर 3 होती तर वायची व्हॅल्यू पण 3 होती. म्हणजे पॉईंट हा इतक्यात येईल 3, 3. कारण की हा 3
आणि हा 3, बरोबर, म्हणजे पॉईंट इतक्यात येईल. तर आपण त्याची एक स्ट्रेट लाईन, आपल्याला 4 पॉईंट एका लाईनमध्ये मिळाले, म्हणजे आपले जे आन्सर आपण जे ऑर्डर पेअर्स काढला ते एकदम करेक्ट आहेत. तर याची स्ट्रेट लाईन काढायची. आता थोडं आकडा तिकडे येईल, आकडा तिकडे म्हणजे स्ट्रेट एवढा स्ट्रेट येणार नाही, कारण की हा ग्राफ नाही आहे, ग्राफ पेपर नाही आहे. ठीक आहे, हे लाईन ड्रॉ केली, याला आपण म्हटलं इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होता? इक्वेशन 1 होतं x + y = 6. सो हा होता x + y = 6. आपण इक्वेशन 1 ड्रॉ केला. आता इक्वेशन 2 ड्रॉ करूया. इक्वेशन 2च्या जे व्हॅल्यू होत्या, फर्स्ट ऑर्डर पे होतं 4 0, म्हणजे x ॲक्सिस 4 y ॲक्सिस 0, म्हणजे इथे येईल. ठीक आहे. दुसरं होतं 5 1. 5 1 मीन्स x ॲक्सिस 5 आणि y ॲक्सिस 1, म्हणजे हा y ॲक्सिस 1, म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. ठीक आहे. असं हा पॉईंट, हे जे लाईन होती ते इथून यायला पाहिजे होती. ठीक आहे, चुकीने तिकडून गेली, सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, इथून आली पॉईंट, इथून पॉईंट आला, म्हणजे ह्या 5 आणि 1 झाला. नेक्स्ट होता 0 4, x ॲक्सिस 0 आणि y ॲक्सिस -4 होता, सॉरी -4, म्हणजे y ॲक्सिस -4, म्हणजे हा पॉईंट इथे येतो. -4 होता, हा पॉईंट इथं आला. आणि लास्ट कोऑर्डिनेट होता, तुम्ही बघू शकता, लास्ट कोऑर्डिनेट होता x3 and y -1. x3, x ॲक्सिस 3 आणि y -1, म्हणजे हा एक पॉईंट हा ॲक्सिस 3 झाला. असं ड्रॉ केलं, हा वायची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे इतक्यात येईल कुठेतरी, बरोबर. आणि आपण आता जर स्ट्रेट लाईन काढली तर ते अशी येईल, एका लाईनमध्ये आले आहेत, ते स्ट्रेट लाईन आली आहे, म्हणजे हा इंटरसेक्ट होतो इथं. याला आपण नाव देऊया इक्वेशन काय होता हा, x - y = 4, मीन्स x - y = 4. हे एक लाईन काढली, एक लाईन काढली, दोन्ही जर तुम्ही बघाल केअरफुली तर हे दोन्ही इंटरसेक्ट होतात इथं, आणि जो इंटरसेक्शन पॉईंट असतो तो आपला सोल्युशन असतो. तर इंटरसेक्शन पॉईंट काय, 5 आणि 1. सो 5 आणि 1, तर इथं आपण लिहू 5 इंटरसेक्शन पॉईंट 5 1, x ॲक्सिस 5 आणि y ॲक्सिस 1 आहे. देअरफॉर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण लिहायचं, काय लिहायचं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ these two line is काय 5 1. So 5 1 is solution, means काय झालं, x ची व्हॅल्यू 5 आली आणि y ची व्हॅल्यू 1, हा सोल्युशन झाला आपला. अशा प्रकारे आपण ग्राफ, जेव्हा आपल्याला म्हणतो की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, तेव्हा आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागतो, आणि ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ऑर्डर पेअर्स लागतात. ते ऑर्डर पेअर आपण फाइंड करतो, लाईन ड्रॉ करतो, आणि जर दोन इक्वेशन असतील तर ते इंटरसेक्ट होतात, दोन लाईन इंटरसेक्ट व्हायला हव्या, आणि जो इंटरसेक्शन पॉईंट असतो तो म्हणजे आपला सोल्युशन असतो. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. x + y = 5, x - y = 3. सोल्युशन. तर आपल्याला काय करावं लागतो, फर्स्ट ऑर्डर पेअर फाइंड करावं लागतो. फाइंड द ऑर्डर पेअर फॉर ईच इक्वेशन. सो इक्वेशन 1 x + y = 5 साठी आपण ऑर्डर पेअर फाइंड केला. x व्हॅल्यू 0, y 5, x व्हॅल्यू 5, then y becomes 0 2 3 1 4. In this way we have found order pairs, 4 order pairs for equation 1. Equation 2 साठी पण ऑर्डर पेअर फाइंड केला. x व्हॅल्यू 0, y becomes -3, x की व्हॅल्यू 3, y becomes 0, x 5, y 2, x 1, y -2. आता आपल्याला ऑर्डर पेअर फाइंड केलेले आहेत दोन्ही इक्वेशनचे. आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. सो ग्राफ ड्रॉ करताना x ॲक्सिस y ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर, देन पॉईंट ड्रॉ करूया. पहिल्यांदा काय 0 5,
0 5 ड्रॉ करूया. 0 आणि 5. एक्स ॲक्सिस 0, वाय 5, वाय ॲक्सिस 5. पॉईंट इथं आला. दुसरा पॉईंट आहे 5 0 मीन्स एक्स ॲक्सिस 5, वाय ॲक्सिस 0. तो पॉईंट इथं आला. इथं पॉईंट ड्रॉ केला. देन 2 3. 2 3 मीन्स एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 3. म्हणजे पॉईंट इथं येईल. किती येईल? पॉईंट इथं ड्रॉ केला, इंटरसेक्शन पॉईंट. देन 1 4. एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस 4. सो हा इथं येईल. इतक्यात येईल असं बघू शकता. 1 आणि 4 पॉईंट इतक्यात आला. ठीक आहे. तर आपल्याला हे 4 पॉईंट एका लाईनमध्ये मिळाले, 1 2 3 आणि 4. तर यांना आपण कनेक्ट करूया. एक्सक्यूज मी फॉर not a straight line because this is not a graph paper. On graph paper you will get very straight line. So ठीक आहे. हे आपण लाईन ड्रॉ केली कनेक्टिंग टू 4 पॉईंट्स. ठीक आहे. याला नाव दिलं इक्वेशन फर्स्ट, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. ठीक आहे. दुसरा पॉईंट ड्रॉ केला. दुसरा जो आहे इक्वेशन त्याचे ऑर्डर पेअर्स आहेत हे, ते आपण ड्रॉ करूयात. 0 -3, 0 -3, एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस -3 म्हणजे पॉईंट इथे येईल. देन आहे 3 0, एक्स ॲक्सिस 3, वाय ॲक्सिस 0 मीन्स पॉईंट इतक्यात येईल. देन आहे 5 2, एक्स ॲक्सिस 5, वाय ॲक्सिस 2 म्हणजे पॉझिटिव्ह दोन्ही. तर हा पॉईंट इथं जाईल. हे वाय एक्स ॲक्सिस 5 होता. देन वाय इज 2, तो हा इकडे येईल असा. म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. बरोबर. नाव दुसरा होता 1 -2, एक्स ॲक्सिस 1 आणि वाय ॲक्सिस -2 म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल असा. इतक्यात पॉईंट येईल. 1 2 3 आणि 4 4 पॉईंट आपल्याला एका लाईनमध्ये मिळाले. तर आपण ते ड्रॉ करूयात, कनेक्ट करूया त्यांना. 4 पॉईंटना कनेक्ट केलं तर आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट इथे मिळतो. दिस इज अ इंटरसेक्शन पॉईंट ऑफ 2 लाईन. काय आहे हा? दिस इज अ इंटरसेक्शन पॉईंट, इंटरसेक्शन पॉईंट ऑफ 2 लाईन्स. इंटरसेक्शन पॉईंट ऑफ 2 लाईन्स तोच आपला आन्सर असतो. तर हा कुठं झाला टच. जर आपण बरोबर बघितलं तर हा 4 आणि हा 1च्या दरम्यान यायला पाहिजे. 4 आणि 1 ग्राफ पेपरवर तुम्ही जर बरोबर बघितलं तर तो 4 आणि 1च्या दरम्यान असा येईल. तो हा 4 इथं पाहिजे. ठीक आहे. डिस्टन्सचा मॅटर होतो विदाऊट ग्राफ पेपर. तर 4 आणि 1, तर आन्सर काय येईल? 4 आणि 1, एक्स ॲक्सिस 4, वाय ॲक्सिस 1. सो हा झाला आपला आन्सर. अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो कोणताही इक्वेशन. ग्राफिकली आपण सॉल्व करू शकतो आणि इंटरसेक्शन पॉईंट जो मिळतो, इंटरसेक्शन पॉईंट ऑफ 2 लाईन्स, तो आपला आन्सर असतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0 अँड 2x - y इक्वल्स टू 9. याला आपण ग्राफिकली सॉल्व करायचं आहे सोल्युशन. जेव्हा आपण ग्राफिकली सॉल्व करतो तर आपल्याला फर्स्ट काय फाइंड करायला लागतो? ऑर्डर पेअर्स. फाइंड द ऑर्डर पेअर फॉर ईच इक्वेशन. सो इक्वेशन 1 आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0. त्यासाठी ऑर्डर पेअर फाइंड केलं. ऑर्डर पेअर मीन्स एक्सची व्हॅल्यू पुट करायची, वायची व्हॅल्यू आपल्याला मिळतो. एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर वायची व्हॅल्यू -3, 1 -1, 2 पुट केली तर -2 मिळतो. सिमिलरली इक्वेशन 2, 2x - y इक्वल्स टू 9. यासाठी ऑर्डर पेअर फाइंड करायचे आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली इथं तर काय होईल? वायची व्हॅल्यू आपल्याला -3 मिळते. एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर 2 × 0 0 -y इक्वल्स टू 9. देअरफॉर y इक्वल्स टू -9. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला -1 मिळतो. आपल्याला ऑर्डर पेअर मिळाले आहेत. दोन्ही इक्वेशनचे आपल्याला ऑर्डर पेअर मिळाले आहेत. नाव आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉईंग ए ग्राफ. नाव वी हॅव टू ड्रॉ ए ग्राफ. सो ग्राफ पेपरवर ग्राफ ड्रॉ करायचा. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा. ओरिजिन इज 0,
1 2 3 4 तुम्हाला माहीतच आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या व्हॅल्यू. आता ऑर्डर पेअर आपण ड्रॉ करूयात. 3 - 3 3 आणि -3. -3 कुठं आहे? इथं खाली. तर काय होईल, हे इथं येईल असं, इतक्यात येईल हा पॉईंट 3 - 3. देन आहे 1 - 1 1 आणि -1 म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल 1 आणि -1. नेक्स्ट आहे 2 - 2 2 - 2 म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. तिन्ही पॉईंट आपण 4 पण ऑर्डर पेअर काढू शकतो. यावेळेस आपण 3च काढले आहेत. तीन काढले तरी आपण आन्सर बरोबर फाइंड करू शकतो. तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आलेले आहेत. तर आपण एक लाईन ड्रॉ करूया. हा ओरिजिनमधून जातो बिकॉज वायची व्हॅल्यू 0. तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आहेत. तर हे लाईन अशी स्ट्रेट लाईन होईल फ्रॉम ओरिजिन. ग्राफ नसल्यामुळे लाईन सरळ येत नाही. ठीक आहे. हा झाला इक्वेशन फर्स्ट, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0. देन ड्रॉ केली. देन सेकंड इक्वेशन आहे 3 - 3 3 - 3 म्हणजे कुठं येईल? सेकंड इक्वेशनमध्ये पण 3 - 3 आहे. तर पॉईंट इथे येतो 3 - 3 पॉईंट इथं आला. सेम पॉईंट 0 - 9 0 एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस -9 म्हणजे हा पॉईंट इथं आला. आणि याला 1 - 7 1 आणि -7 म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. ठीक आहे. 1 - 7 मीन्स 1 - 7 हा पॉईंट इतक्यात येईल. 0 आणि -9 म्हणजे हा पॉईंट इथं आला. तिन्ही पॉईंट जर तुम्ही बघाल तर हे एका लाईनमध्ये आलेले आहेत. आपण ते ड्रॉ करूयात, त्याला कनेक्ट करूयात. थोडा इकडे तिकडे होतो. तर दोन्ही पॉईंट जो आहे, हा जो पॉईंट आहे दोन्ही लाईनचा, हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. काय पॉईंट? कोणता पॉईंट आहे? इंटरसेक्टिंग पॉईंट. तोच आपला आन्सर असतो. इंटरसेक्टिंग पॉईंट काय आहे? 3 आणि -3 हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. म्हणून आपला आन्सर आलेला आहे 3 -3. दिस इज द आन्सर. आपण घेऊयात प्रॉब्लेम नंबर 4. 3x - y इक्वल्स टू 2 2x - y इक्वल्स टू 3. सॉल्व द इक्वेशन दिस ग्राफिकली. तर काय करतो आपण? ग्राफिकली सॉल्व करायचं असेल तर ऑर्डर पेअर फाइंड करतो. ऑर्डर पेअर कसे फाइंड करायचे सांगितलेच तुम्हाला मी. एक्सची व्हॅल्यू पुट करायची 0 1 2 जे काही आहे तुम्हाला जे वाटते 0 - 1 1 2 ते पुट करायचे आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल करस्पॉन्डिंग. तर ते झालं ऑर्डर पेअर. आपण इथं 3 ऑर्डर पेअर फाइंड केलं आहे. फर्स्ट ऑर्डर पेअर, सेकंड ऑर्डर पेअर, थर्ड ऑर्डर पेअर. सिमिलरली फॉर इक्वेशन 2 2x - y इक्वल्स टू 3 यासाठी आपण ऑर्डर पेअर फाइंड केली. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला -3 मिळतो. एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली इथं तर सॉल्व केलं तर वायची व्हॅल्यू -1 आणि एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर 1 मिळतो. नाव आपल्याला ऑर्डर पेअर फाइंड मिळाले. ऑर्डर पेअर आपल्याला मिळाले आहेत. तर आपण ग्राफ ड्रॉ करूया. नाव ड्रॉइंग ए ग्राफ ऑफ ऑर्डर पेअर. तर काय होईल? एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आहे. आपल्याला फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 0 - 2. एक्स ॲक्सिस 0 आहे, वाय ॲक्सिस -2 म्हणजे पॉईंट हा इथं येतो. इथं आपण पॉईंट ड्रॉ केला आहे. देन 1 1 x1 y1. एक्स हा 1 आहे, वाय हा 1 आहे म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. आता इथं येईल x1 झाला आणि y1. देन 2 4 2 आणि 4 म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. हा पॉईंट जो आहे इतक्यात येईल 2 4. देन 3 पॉईंट मिळालेले आपल्याला. 3 पॉईंटनं आपण कनेक्ट करूया बाय स्ट्रेट लाईन. तर काय होईल? स्ट्रेट लाईनने कनेक्ट केलं. स्ट्रेट लाईनने कनेक्ट करतो. स्किल नाही माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे. तर आपण लाईन ड्रॉ केली पासिंग थ्रू 3 पॉईंट्स, कनेक्टिंग 3 पॉईंट्स. याला नाव दिलं लाईनला इक्वेशन
इक्वेशन द्यायचे. इक्वेशन काय आहे 3x - y = 2. दिस इज द लाईन, कारण की फर्स्ट इक्वेशन होतं. सेकंड इक्वेशन काय आहे, सेकंड इक्वेशनच्या ऑर्डर पेअर 0 - 3. 0 x ॲक्सिस, y ॲक्सिस -3. -3 कुठं आहे y ॲक्सिस, इथे. तर इथं ड्रॉ करूया. नेक्स्ट आहे 1 - 1. x ॲक्सिस 1, y ॲक्सिस -1. म्हणजे हा पॉईंट इतक्यात येईल. ठीक आहे, 1 - 1 पॉईंट इतक्यात यायला पाहिजे. देन आहे 2 1, x ॲक्सिस 2, y ॲक्सिस 1. म्हणजे पॉईंट 2 1 इतक्यात आला. ठीक आहे, आपण याला जर कनेक्ट केला 3 पॉईंटला, तर काय होईल, हा इथे कनेक्ट होईल. 3 पॉईंट हे जे लाईन आहे इंटरसेक्ट कुठं होईल, तुम्ही पाहाल तर हे इकडे खाली इंटरसेक्ट होईल. इकडे हे बघा तुम्ही, इकडे इंटरसेक्ट झाली लाईन, इतक्यात कुठंतरी इंटरसेक्ट झाले. ठीक आहे, तर आपण याला जर 5 म्हटलं, हा -4 होता. ही लाईन जे इंटरसेक्ट इकडे खाली झाली, इकडे वर नाही झाली, कारण की हे पॉईंट पहा तुम्ही, थोडे वेगवेगळे लाईन जे आहेत त्याच्यामध्ये डिस्टन्स तुम्हाला दिसेल. आणि हे जे 2 लाईन आहे ते खाली इंटरसेक्ट झाली. ठीक आहे, तर याला आपण -5 बरोबर. आणि हा जर तुम्ही बघितलं स्ट्रेटनं, जर हा इथे इतक्यात येईल, म्हणजे -5 - 1. -5 हा y ॲक्सिस झाला आणि x ॲक्सिस झाला, हा x ॲक्सिस आहे. ठीक आहे, x ॲक्सिस झाला -1. सो -1 आणि -5 हे आपल्याला 2 पॉईंट मिळाले. हा दिस इज अ इंटरसेक्टिंग पॉईंट. काय आहे, इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. तर आपल्याला काय मिळालं व्हॅल्यू, -1 एक व्हॅल्यू मिळाली आणि दुसरी व्हॅल्यू मिळाली -5. हा झाला आपला आन्सर. सो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन इज -1 - 5. आपण असं स्टेटमेंट लिहायचं आणि अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो.